व्हेरी गुड मॉर्निंग टू यू ऑल. आणि आज आहे डे 3 इन बनारस. खरं तर कालचा दिवस खरंच खूप छान झाला. सगळं सकाळपासून जो तुम्ही सगळा व्हिडिओ बघितला असेलच ऑलरेडी. आणि आजचा व्हिडिओ आहे तो एकदम चिल व्हिडिओ. म्हणजे आजचं काही प्लॅनिंग नाही की काय करायचं आहे काय नाही. मोस्टली आज वाराणसीमधले बरेच कॅफे वगैरे फिरणार आहेत. आणि आता उशिरा पण उठलो आहे कारण काल लवकर उठलो होतो, त्यामुळं आज उशिरा उठलो आहे. आणि सकाळी आता खाली आलो आहे गोस्ट ऑप्समध्ये आणि आता एक कॉफी ऑर्डर केली आहे, अमेरिकानो, जी की मी पितो, ब्लॅक कॉफी. तर काल गंगा आरती शूट करण्यामध्ये आणि त्याच्यानंतर व्हिडिओज कॉल करण्यामध्ये आणि त्यानंतर इंस्टाग्रामवरती लाईव्ह जाण्यामध्ये माझ्या फोनची बॅटरी संपली आणि माझा फोन स्विच ऑफ झाला. त्यामुळं बाकीचे व्हिडिओज करता नाही आले. तर आता आम्ही इथून निघालो आहे अस्सी घाटला, जिथं वाटिका पिझ्झेरिया कॅफे आहे, जिथं मी काल गेलो होतो पण भैया आला नव्हता. भैया थोडं विश्रांती घेत होता, तर त्यामुळं काल तो आला नव्हता. तर त्याच्यासाठी आज मी आणि भैया आम्ही दोघंजण परत त्या कॅफेला चाललो आहे. आता आम्ही सध्याला वाटिका पिझ्झेरिया कॅफेमध्ये आहे. आम्ही मागवले रॅव्हिओली होम मेड रॅव्हिओली. ह्याचे ॲक्च्युली मी कालच नाव ऐकलं रॅव्हिओली, आणि म्हणजे काहीतरी ट्राय करण्यासारखी डिश असणार आहे, त्यामुळं मी मागवली आहे होम मेड रॅव्हिओली स्पिनच अँड चीज. माझा एक काल मित्र आहे, तो शेफ आहे, आणि त्याला विचारलं की रॅव्हिओली काय असतं, तर तो सांगितलं की तो एक स्टफ पास्ता असतो. वाराणसीमध्ये चाट तर भारी मिळतात, पण सोबतच इटालियन कॅफे हा इतका भारी आहे. सो दिस इज रॅव्हिओली. त्याचं मी नाव पण पहिल्यांदाच ऐकतोय आणि आता खातोय पण पहिल्यांदाच. याच्यामध्ये पालकाचं स्टफिंग आहे. हा नाही, तर सोबतच आम्ही मागवलाय ऍपल पाय विथ आईस्क्रीम. कन्फ्यूज झालो की हे व्हेजिटेरियन आहे का नॉन व्हेजिटेरियन आहे. आणि आम्ही त्यांना ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे पूर्णच रेस्टॉरंट प्युअर व्हेजिटेरियन आहे. अजून एक पदार्थ मी जो एक नवीन ट्राय करतो तो म्हणजे अफोगाटो. ह्याच्याबद्दल तर मी आता मेन्यू कार्डमध्येच वाचलं आणि इंटरनेटवर सर्च केल्यानंतर ही अशा पद्धतीची काहीतरी एक ड्रिंक आहे, हॉट ड्रिंक आहे. नवीन गोष्टी ट्राय करतोय या रेस्टॉरंटमध्ये. रॅव्हिओली झाली आणि आता हा अफोगाटो. कॉफीच आहे का ही? आईस्क्रीम आहे याच्यावरती, कॉफी मध्ये क्रीम असते. अरे आईस्क्रीम आहे, हॉट कॉफी मध्ये आईस्क्रीम. सो ओव्हरऑल सगळं फूड जे आहे ते खरंच खूप भारी आहे. आता अजून एक गोष्ट अशी झाली आहे की खाली एक फॉरेनर आहे आणि तो नूडल्स घेऊन खातोय, आणि ते इतके टेम्पटिंग वाटायला लागलेत की मला आता नूडल्स खायचे, पण आता नाही खाऊ शकत कारण पोट फुल झालंय. 2 पिझ्झा, एक रॅव्हिओली, परत नंतर हा अफोगाटो, त्यानंतर ऍपल पाय, इतकं सगळं खाल्ल्यानंतर मला नाही वाटत की आता मी नूडल्स खाऊ शकेन. बघूया नेक्स्ट टाइम. अदरवाईज परत नंतर आज उद्यामध्ये परत संध्याकाळी वगैरे कधी तर डिनरला आलो तर. पण ठीक आहे, नूडल्स परत इथंच. तर मी आता एका इथल्या घाटावरती बसलोय आणि 80 घाटवरतून असं घाटांवरतून चालत मी आता इकडं दशाश्वमेध घाटाला चाललोय आणि आतमधल्याच एका घाटावरती असं पायऱ्यांवरती बसलोय.
इथून पुढची जी 2 कॅफेज ट्राय करायचे ते आहेत मोनालिसा कॅफे आणि ब्राऊन ब्रेड कॅफे. तर ते दोन्ही कॅफे इकडे दशशिवमेध घाटाकडेच आहेत. दुपारचे 2:15 वाजलेत आणि तुम्ही बघू शकताय संध्याकाळची जी गंगा आरती असते आत्ताच लोक येऊन बसायला चालू केलेत. इथं गंगा आरतीचं सगळं प्रिपरेशन चालू आहे. ते झाडून वगैरे काढतायत आणि ते प्रिपरेशन चालू आहे आणि सोबतच 3:15 वाजताच लोक इथे येऊन बसायला चालू केलेत.
ओके, सो वी आर इन कॅफे मोनालिसा राईट नाव. आणि खरं तर इतकी जास्त भूक नाहीये. इथे समोरच ब्राऊन ब्रेड कॅफे आहे. तर त्या ब्राऊन ब्रेड कॅफे मध्ये काहीतरी खाऊया असं आता माझं ठरलंय. त्यामुळे मी आता इथं फक्त घेतोय अमेरिकानो आणि खायचं जे असेल तर ते समोर ब्राऊन ब्रेड कॅफे मध्ये. आणि आताचे जे तुम्हाला गल्ल्यांमधले व्हिडिओज बघायला भेटले असतील तर तुम्हाला ते कसे वाटले ते खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओज बघितले तर प्लीज माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर आवडला नसेल तर डिसलाईक करा. पण खाली कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणता भाग आवडला आणि कोणता भाग नाही आवडला.